राम राम मंडळी, कसं काय? सो दिस इज मी चारू आणि मी माझ्या सिम्पलशा बोरिंगशा लाईफला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी मिनी ब्लॉग्स बनवते. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात काही अशी झाली आहे, ते म्हणजे माझ्या म्यावशी खेळून. आय नो खूप टाइम नंतर मी ब्लॉग बनवतीये, त्यासाठी सॉरी. तर आता तुम्हाला वाटत असेल मी कुठेतरी चालली आहे. येस, तर मी चालली आहे छान रेडी होऊन माझ्या फ्रेंडच्या गावाला. ते म्हणजे पुनवटला, विथ माझ्या एक अनादर फ्रेंड सोबत. तिचा हा क्यूटसा लिटल बेबी आहे आणि ही बघा, मी तिच्या घरी जाऊन सुद्धा ती रेडी व्हायची होती. तर तिने खूप सारा टाइमपास केल्यानंतर मी विचार केला की तिच्या छोट्याशा बाळाशी खेळावं. तिचं बाळ लहानच असेल पण इतकं बदमाश आहे, तुम्हाला काय सांगू. तुम्हाला दिसतच असेल, त्यांनी ही बकेट चक्क खेळताना फोडून टाकली आहे. म्हणून आजकालची मुलं खूप भारी आहेत, सो बी अवेअर. तिच्या बेबीला बाय करून पर्समध्ये स्वतःसाठी छोटासा खाऊ टाकून आम्ही निघालो पुनवटच्या दिशेला. रस्त्यामध्ये बघतो तर लाल परी दिसली, तिला देखील टाटा बाय बाय करून गाडीच्या पोटात जरासं पेट्रोल टाकून आम्ही निघालो आणि पोहोचलो आमच्या फ्रेंडच्या घरी. ती आमच्यासाठी छान गोबी मंचुरियन बनवत होती. आम्ही ते गोबी मंचुरियन खूप एन्जॉय केले आणि खूप टाइम नंतर छान टाइम स्पेंड केला. आमच्या सर्वांचं भेटण्याचं कारण म्हणजे रोजच्या बिझी लाईफमधून एक छोटासा ब्रेक म्हणून आम्ही ठरवलं की तिच्या गावाजवळ असलेल्या एका कवळशीच्या मंदिरामध्ये जाऊन एक छोटंसं ट्रिप करूया. म्हणजे आम्हाला जरा ब्रेक पण मिळेल आणि आमची एक छोटासा गेट टुगेदर पण होईल. तर आम्ही फायनली पोहोचलो कवळशीच्या मंदिरामध्ये. खूप सुंदर असं मंदिर होतं, खूप छान मंदिराचा परिसर होता. मंदिराच्या पायथ्याशी एक छोटंसं तळं होतं, त्यामुळे मंदिराला खूप सुंदर असा लुक येत होता. डिसेंबरमध्ये कवळशीची यात्रा सुद्धा असते असं तिने मला सांगितलं आणि एवढ्या भारी पायऱ्या बघून मला तर आणि माझ्या फ्रेंडला तर चक्करच आले. पण कसंबसं आम्ही वरती चढलो आणि आणि तो सुंदर व्ह्यू बघून खरंच मनाला वाटलं की एवढ्या पायऱ्या वर चढून येणं वर्थ होतं. खूप सुंदर असं मंदिराचा परिसर होता. खूप सुंदर असं तिथलं वातावरण होतं. अगदी शांत आणि पीसफुल, खूप सुंदर. देवांचे छान दर्शन घेतले आणि मंदिराच्या वरती सुद्धा जायला एक रस्ता होता. तिथे गेलो छान, तिथे काही फोटोज क्लिक केले. मंदिरामध्ये आमच्या व्यतिरिक्त आणखी कोणीही नव्हतं, त्यामुळे आम्हाला जरा भीती देखील वाटत होती. पण सर्व सेफ होतं. मंदिर गावाच्या अगदी बाहेर होते, जरा लांब होते, तरी मंदिर खूप क्लीन अँड नीट ठेवलेलं होतं. आम्ही तिघींनी खूप एन्जॉय केलं. तर हे होता आमचा आजचा एक मंदिरचा छोटासा टूर. आता आम्ही परत चाललोय घराच्या दिशेला. बाय बाय. अरे थांबा थांबा, इथेच व्हिडिओ संपला नाहीये. अजून आमच्या रिटर्नची जर्नी इथे बाकी आहे. सो व्हिडिओज, फोटोज आणि काही मेमरीज घेऊन आम्ही परत निघालो घराच्या दिशेला. आमच्या फ्रेंडला पण बाय करून आम्ही परत वनीच्या दिशेला निघालो. खूप सुंदर असा सनसेट होत होता. तो सनसेट सुद्धा आम्ही दोघींनी एन्जॉय केला. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.